लाईफलाईन सर्व्हिसेसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता खूप दिवसांनी आपण आज व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर आज आपण नवीन उपकरण घेऊन आलेलो आहोत। तर बघा व्हिडिओमध्ये हा आहे केबल ट्रॅकर अशा प्रकारे। तर याला आपण बघूया। तर याचं नाव आहे बघून घ्या ऑटोमॅटिव्ह शॉर्ट अँड ओपन फाइंडर। म्हणजे हा मेकॅनिकल मित्र आहे, जे टेक्निशियन आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हा। याचं काम मी सांगणार आहे तुम्हाला। तर अशा प्रकारे हा जो आहे एक उपकरण आहे EM415 प्रो ट्रान्समीटर ऑटोमॅटिव्ह शॉर्ट अँड ओपन फाइंडर। तर याच्यामध्ये काम अशा प्रकारे होईल की आपल्या गाडीमध्ये सपोज कोणता वायर शॉर्ट असेल किंवा कट असेल किंवा तुटला असेल, तर त्याला कसं म्हणजे इझिली म्हणजे वायरिंग चेक करणं किंवा वायर कटिंग किंवा शॉर्ट वायरिंग किंवा शॉर्ट टू ग्राउंड, शॉर्ट टू 12 वोल्ट किंवा वायर कटलेला असेल, हे म्हणजे चेक करणं इझी झालं, सोपं झालेलं आहे या उपकरणाचा। म्हणजे हा जो उपकरण आहे या माध्यमातून तर मी सांगणार आपल्याला की कशा प्रकारे चेक करायचं आहे। आणि खूप इझी आणि खूप सोपं झालेलं आहे। वायर कुठून कट आहे म्हणजे आपल्याला आधी आपण पूर्ण वायरिंग काढत होतो, आता आपल्याला एक वायर म्हणजे खूप इझी झाला। कशा प्रकारे झाला आहे ते मी सांगतो तुम्हाला, व्हिडिओ बघत राहा। सर्वात आधी मी याची थोडीशी माहिती देऊन देतो। इकडे हा सेल आहे, अशा प्रकारे मी दाखवतो बघा। या प्रकारचे इथे सेल राहतात इथे पण। आणि हा जो आहे याच्यामध्ये पण बघा बॅटरी इथे लागते। तर हा जो आहे याच्यात मी बॅटरी जी मोठी बॅटरी आहे ती टाकलेली आहे। तर याला दोन प्रॉप दिलेले आहे, रेड आणि ब्लॅक। तर अशा प्रकारे हे रेड आणि ब्लॅक प्रॉप आहे। तर याचं हे सांगून देतो मी थोडक्यात तुम्हाला। टोन ऑफ आणि कॉन्ट म्हणजे कंटिन्युटी, म्हणजे वायर आपला कंटिन्युटीमध्ये आहे की नाही हे चेक करायचं आहे। तर आता हे ऑफवर आहे। तर ह्या टोनवर केलं की आपल्याला हा टोन केल्यानंतर याला जर आपण हा जो असं याला हे बटन जे आहे याला व्हॉल्यूम, हे बघा हे व्हॉल्यूम ऑफ आहे। आता हे ऑन करीन, हे व्हॉल्यूम वाढवायचं आहे बटन। तर याला असं साऊंड करेल। तर आता कसं चेक करायचं ते सांगणार आहे। तर आपल्याला वायर सर्वात आधी आपण बॅटरीला एक वायर असं लावून घेऊया, असं पॉझिटिव्हला इथे बघा नाही पॉझिटिव्हला लावूया। त्याच्यानंतर एक वायर याला लावूया, जो ब्लॅक प्रॉब आहे याला लावूया, ठीक आहे। आता टोनवर ठेवला आहे आपण, याला टोनवर ठेवला आहे। तर हा जो सेन्सर आहे हा सेन्स करतो, हा जो याचा सेन्सर आहे। तर इथून मी आता आणत आहे हा, म्हणजे हा आपला परफेक्ट हा ब्लिंकर, हा दाबून ठेवायचा आपल्याला, ही बटन प्रेस करून ठेवायची आहे। म्हणजे आपल्याला म्हणजे समजून येईल की आपल्याला एक वायर, आपल्याला ज्या वायरला चेक करायचा आहे तो वायर आपण इथं लावलेला आहे। आणि इथून हे जे बटन आहे ती बटन प्रेस करून ठेवायची आहे। जिथून वायरिंगचा सप्लाय असेल तो ब्लिंक करत जाईल आणि जिथून कट होईल तिथून तो ब्लिंक बंद होईल किंवा साऊंड कमी होईल, ठीक आहे। तर आता मी याला कट करतो। हा बघा मित्रांनो, याचा जो रेड प्रॉप आहे आपण कोणत्या पण एक टर्मिनलला लावला आहे पॉझिटिव्ह। आता आपण पॉझिटिव्हला लावूया, इथं बघा। त्याच्यानंतर हा बघा हा एक याचा जो रेड वायर पॉझिटिव्हला आणि ब्लॅक आहे जो आपला वायर कटून असेल त्याला लावला आहे, ठीक आहे। तर आता जो आपल्याला चेक करायचा तो वायरला आपण ब्लॅक प्रोब लावली आहे। त्याच्यानंतर आपण याला हे प्रेस करून ठेवायचं आहे आणि जो वायर कटून आहे तिथून न्यायचा आहे। तर आपल्याला हे बघा इथून मी नेतो, पूर्ण सप्लाय बरोबर आहे, ठीक आहे। आता म्हणजे हा साऊंड देत आहे आपल्याला, ब्लिंक करत आहे, तर म्हणजे हा बरोबर आहे। तर आपण काय करूया, याला कट करूया। एक हात पकडून ठेव इकडे आणि एक हाताने कट करू इथून, ठीक आहे। आपण कट करूया, इथून नेलं तर त्याला चिपकून ठेव थोडा, हा कट, एक मिनिट।
हे बघा आपण आता याला इथून बघा हा वायर इथं सप्लाय आहे, जो ब्लिंक साऊंड देत आहे तिथून सप्लाय आहे आणि इथून हे बघा साऊंड ऑटोमॅटिक कमी झाला, मी काही करत नाही आहे बघा साऊंड कमी झाला. ठीक आहे, या वायर ब्रेक आहे आणि शॉर्ट पण असेल तरी आपल्याला सांगून येईल ते शॉर्ट कुठून असेल. आणि शॉर्ट कसं समजायचं ते मी सांगतो तुम्हाला एकदा. वायर म्हणजे पूर्ण बरोबर आहे की नाही याची कंटिन्युटी कशी चेक करायची या उपकरणाद्वारे, जो हा EM415 Pro आहे याच्याद्वारे. तर ही जी आता बटन आहे बाजूची त्याला कॉन्टवर घेऊन यायचं. कॉन्टवर म्हणजे कंटिन्युटी. तर कंटिन्युटीमध्ये जर ग्रीन लाईट लागत आहे तर आपण समजायचं की आपला जो वायर आहे म्हणजे वायरिंग आहे ते बरोबर आहे, म्हणजे परफेक्ट आहे. आणि सपोज कुठे शॉर्ट असेल तर याला दुसरा वायरला इथे दुसरा वायर, या पॉझिटिव्हला किंवा निगेटिव्हला कुठेतरी शॉर्ट असेल तर तो हा काय होईल, हे दोन्ही रेड आणि ग्रीन वायर जो लाईट आहे हा ब्लिंक होईल. म्हणजे कुठे शॉर्ट असेल बॅटरीचा वायर हा लाव इथून इथं लाव. आता आपल्याला तो मित्रांनो हा जो वायर आहे बघा आता कंटिन्युटी आहे तर आपल्याला बरोबर ग्रीन दाखवत आहे. सपोज हा वायर कुठे जर शॉर्ट असेल किंवा असा दुसरा पॉझिटिव्ह निगेटिव्ह इथं जॉईंट असेल या वायराला, तर हा इथे काय होईल या मशीनमध्ये आपल्याला टोन आणि कंटिन्युटीचा जो लाईट आहे तो ब्लिंक होईल जिथं शॉर्ट असेल तिथं. आणि हा आपल्याला कंटिन्युटी बरोबर आहे म्हणजे ग्रीन आला आहे. आणि आपल्याला टोन जर चेक करायची असेल म्हणजे याच्या माध्यमातून तर आपल्याला हा एक वायर आपल्याला पॉझिटिव्हला लावायचा. हा जो आपण इथं पॉझिटिव्हला लावला आणि याला प्रेस करून ठेवलं तर इथून बॅटरीपासून पूर्ण बरोबर राहील. आणि इकडे बघा साऊंड कमी होईल. इकडं नेलं इथपर्यंत सप्लाय आहे, इकडं नेलं की साऊंड जिथं सप्लाय असेल तिथे साऊंड देईल आणि जिथे नसेल तिथे साऊंड देणार नाही. अशा प्रकारे उपकरण आहे मित्रांनो. तर मंडळी आपण जर याला मी ऑनलाईन परचेस केलेला आहे, तुम्ही पण करू शकता. जे मेकॅनिकल टेक्निशियन आहे त्यांना खूप कारसाठी उपयोगी आहे हा. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.